आज आपण बनवणार आहोत पालकाची डाळ भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे पालक, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, हिरवी मिरची, हरभरा डाळ, मूग डाळ। ही हरभरा डाळ आणि मूग डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आणि कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। कुकरच्या भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर त्यात हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, पालक भाजी, शेंगदाणे टाकून त्यामध्ये 1 चम्मच हळद आणि 1 ग्लास पाणी टाकायचे आणि ते कुकरला लावून द्यायचे। कुकरला लावल्याच्या नंतर 3-4 सीटा होऊ द्यायच्या आणि नंतर कुकर थोडा थंड झाला की नंतर ते मिश्रण काढून घ्यायचं। आता हे मिश्रण कुकरमधून काढून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर फोडणीची तयारी करायची। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 पळी तेल घ्यायचे। तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी द्यायची। अद्रक लसूणची जाडसर केलेली पेस्ट त्यामध्ये टाकायची। कढीपत्ता, हळद, मीठ आणि घरगुती काळा मसाला टाकायचा। ही सगळी फोडणी दिल्याच्या नंतर त्यामध्ये पालक भाजी टाकायची, म्हणजे आपण जे मिश्रण तयार केलेले आहे ते टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची। झाली आपली पालक भाजी तयार। तर खाऊन बघा आणि सांगा कशी झाली ते। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।